विश्वास मोकाशींना इथे आमंत्रित करते. पोरवाल आणि कंपनी ज्याचा उल्लेख आता राजेश गाडगीळ यांनी केला, तर त्यांच्याकडून ऐकूया या पुढचा धागा. नमस्कार. गाडगीळ सरांनी मला फार काही बोलता येत नाही असं सांगून बरंच काही चांगलं बोलले. त्याच्यामुळे आम्ही दोघंजणं समव्यवसायी असल्यामुळे बरेचसे पॉईंट्स जे ते बोलले त्याच्यात आमच्या दोघांच्यामध्ये कॉमन आहे की मी सुद्धा कधीही मुळगावकरांना भेटू शकलो नाही. जे मुळगावकरांच्याबरोबर इंटरॅक्शन व्हायची ते माझे आजोबा आणि माझे वडील हे त्यांच्याबरोबर बोलायचे, त्यांच्याकडे जाऊन भेटायचे. आणि ह्याच्यामध्ये माझं सुदैव असं आहे की माझ्याकडे त्यांचा संपूर्ण अनेक वर्षांचा पत्रव्यवहार शिल्लक आहे. आणि ह्या पत्रव्यवहारामधून आपल्याला थॉट प्रोसेस कुठलंही पेंटिंग जेव्हा होणार आहे याची थॉट प्रोसेस काय आहे की हे असं का असावं किंवा ह्याच्यात कुठला आपण एलिमेंट घ्यावा, ह्या वर्षी आपण कुठलं चित्र केलं तर ते जास्ती लोकांना अपील होईल, ही थॉट प्रोसेस सुद्धा माहिती होणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आज मी स्वतःला सगळ्यात जास्ती लकी समजतो कारण की माझ्या माहितीप्रमाणे मुळगावकरांचं ओरिजिनल चित्रांचं सगळ्यात मोठं कलेक्शन माझ्याकडे आहे आणि ते व्यवस्थित ठेवलं गेलेलं आहे. सगळ्याला फ्रेम्स केल्या गेलेल्या आहेत आणि ते कुठल्याही प्रकारे खराब झालेली एकही चित्र त्याच्यातलं नाही आहे. ह्याच्यामध्ये दुसरा एक तुम्हाला सांगतो की हेमंत रायकरांशी माझं ह्या विषयावरती जवळपास माझ्या मते गेले 7, 8, 9 वर्ष विविध गोष्टींवरनं की चरित्र नंतर चित्रांचं प्रदर्शन करणे वगैरे वगैरे ह्या विषयावरती जवळपास 7, 8, 10 वर्ष वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळी वेगळी चर्चा झाली. त्याच्यामुळे त्यांनी किती त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे ते मी पाहिलेलं आहे. त्याच्याबद्दल रायकर साहेब धन्यवाद. दुसरी गोष्ट, आमच्याकडे जी चित्र आहेत त्यातली चित्र ओरिजिनल पेंटिंग जी आहेत ती आमची इथे ऑफिसमध्ये लटकवलेली आहेत. तर लकीली असं आहे की अभिनव कला विद्यालय हे आमच्या ऑफिसच्या शेजारी आहे आणि असं आजपर्यंत आम्ही बघितलेलं आहे. एवढी वर्ष झाली तरी अभिनव कला विद्यालयातले जे फाईन आर्टचे स्टुडंट आहेत ते येऊन त्या चित्रांच्या समोर तासनतास बसून फक्त चित्र बघत असतात. आणि आम्ही पण सगळ्यांना सांगितलं की आणि अभिनवचा स्टुडंट असेल तर येऊन बसू दे, त्यांनी चित्र बघू दे. कितीतरी जण आहेत की जे तिथे स्टुडंट होते, त्याच्यानंतर ते स्वतः चित्रकार झाले, त्यांनी स्वतःचे स्टुडिओ काढले, ते नावाजलं, त्यांचे आता एक्झिबिशन्स होतात. पण ते आजही म्हणजे इस्टॅब्लिश चित्रकार झाल्यानंतर सुद्धा 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते ही चित्र बघायला परत 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 आमच्याकडे येतात. इथेच त्या सगळ्या चित्राचं कौशल्य आहे. मी अजून जास्ती बोलू इच्छित नाही कारण की अजून माझ्यापेक्षा जास्ती मान्यवर लोक इथे आहेत. मी ह्या पुस्तकाच्या पुढच्या जे हे येईल त्याच्यासाठी मी ऑल द बेस्ट सांगतो रायकरांना आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.